नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की विचारांचं वृद्धत्व म्हणजे काय आणि त्यालाच मॅच्युरिटी असं म्हटलं जातं. त्यालाच विचारांचं वृद्धत्व असं म्हणतात किंवा मी त्याला संबोधन असं दिलंय की विचारांचं वृद्धत्व आणि मॅच्युरिटी कशी येते त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर ज्याचं विचारांचं वृद्धत्व म्हणजे काय ते आधी आपण जाणून घेऊ. विचारांचं वृद्धत्व म्हणजे कुठलंही कर्म व्यवहार करत असताना ते कर्म व्यवहार चारी बाजूंनी विचार करायचा, त्याचा वर्तमान आणि भविष्य काळात ती गोष्ट तो व्यवहार कसा फलद्रूप होईल किंवा त्यामध्ये कसं नुकसान होईल किंवा फायदा होईल, अशा चारी बाजूंनी विचार करून जेव्हा कर्म व्यवहार केला जातो त्या विचारांना वृद्धत्व म्हणतात. त्याला विचारांचं वृद्धत्व, त्यालाच चौकस बुद्धी म्हणतात, त्यालाच मॅच्युरिटी असं म्हणतात. आणि मग याने काय होतं तर उचित कर्म व्यवहाराने प्रगती होते. विचारांचं वृद्धत्व म्हणजे काय तर चारी बाजूंनी सारखा विचार करणे, चौकस बुद्धीने विचार करून जेव्हा व्यवहार केला जातो मग तो कर्म व्यवहार उचित घडतो आणि उचित कर्म व्यवहारातून प्रगती आपली होत असते. याला विचारांचं वृद्धत्व असं म्हणतात. आणि वयोवस्थे समांतर विचारगती, आपलं वय काय त्यानुसार आपले विचार आहेत का. विचारांना वयानुसार माणसांचे विचार बदलत जातात, पण वयानुसार ज्यांचे विचार समांतर असतात, वयाला शोभेल असे ज्यांचे विचार असतात, विचारांची गती असते, ते विचाराने परिपक्व असतात आणि त्या परिपक्वतेतून त्यांची समृद्धी घडत असते. त्याला विचारांचं वृद्धत्व म्हणतात. म्हणजे आपण बघतो काही जण वयाने मोठे असतात पण त्यांचे विचार लहान पोरांसारखेच असतात. ती मॅच्युरिटी नसते. विचारांचं वयानुसार विचार सारखे पाहिजे तर विचारांना गती प्राप्त होईल आणि परिपक्वता निर्माण होऊन ती व्यक्ती समृद्ध होईल. आणि जीवन शक्ती कशामध्ये आहे, जीवनाची शक्ती स्रोत असा जर विचार केला तर विचार हीच जीवनाची शक्ती आहे आणि विचार हाच जीवनाचा स्रोत आहे. आणि विचारांची नीती जो अवलंबतो त्याला विचारातून शक्ती प्राप्त होते, स्रोत प्राप्त होतो. आणि मग अशा विचारांच्या वृद्धत्वामुळे काय घडतं, निर्भीड वृत्ती निर्माण होते. विचार पक्का असेल तर माणूस निर्भीड होतो, कोणालाही भीत नाही, कारण विचारांच्या पाठी विचार त्याच्या पाठी उभे असतात. अशा विचारांच्या वृद्धीमुळे, वृद्धत्वामुळे व्यक्तीमध्ये निर्भीडता येते, त्यामागे विचार असतात. मग असं ज्यांचं विचारांचं वृद्धत्व प्राप्त झालंय, ज्यांचं आहे, अशांचं काय होतं, ध्येय सिद्ध होतं. कारण विचार पक्का आहे, ध्येय सिद्ध होतं. कुठलाही भ्रम, भय आणि त्या विचारांमुळे कुठलाही भेद अंतरात राहत नाही. निर्णय पक्का ठरतो विचारांमुळे. आणि मग ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच निवृत्त होत नाही. कर्म व्यवहार सिद्धी त्या व्यक्तीची होते. जी व्यक्ती विचारांचं वृद्धत्व, त्यालाच मॅच्युरिटी असं म्हणतात. आणि मग विचारांना कृतीमध्ये व्यवहारात उतरवलं की आपली प्रगती होते. आणि संकट आपत्तीला सामोरं जाऊन व्यक्ती ताठ उभा राहतो, त्यामागे विचार असतात. आणि मग ज्यांचं वयानुसार वागणं शोभत नाही, वय भरपूर आहे पण तसे विचार नाही, तसं वागणं नाही, तशी कृती नाही, तसा व्यवहार नाही, असे जे व्यक्तित्व असतात ते अपरिपक्व, अपोक्त आणि पोरकट असे म्हणून संबोधले जातात. ज्यांचं वय तर जास्त आहे, वय वाढलंय, पण आपण म्हणतो वय वाढलं पण बुद्धी नाही, अक्कल नाही वाढली असं म्हटलं जातं. त्यालाच अनुसरून की वयानुसार वागणं ज्याचं शोभत नाही, अशोभनीय आहे, अशी व्यक्ती अपोक्त, अपरिपक्व विचाराने, कर्माने, व्यवहाराने, वागण्याने, बोलण्याने असते. त्यामागे विचारांचं वृद्धत्व, मॅच्युरिटी नाही. अशा व्यक्ती त्या प्रकारामध्ये मोडल्या जातात. तसं व्हायला नको, यासाठी विचारांचं वृद्धत्व आवश्यक आहे. आणि ज्यांचं वय लहान आहे, यौवन आहे किंवा मध्यामध्ये आहे, त्यांना अकाली वृद्धत्व येतं. ते कशाने येतं, वय तर म्हातारपणाचं नाहीये.
मग यांचे विचारच जे वृद्धत्वाकडे असतात, विचार ज्यांचे क्षीण होतात, ती व्यक्ती यौवनात असून अकाली वृद्धत्व त्या व्यक्तीला येतं. आपण बघतो वय तर कमी आहे, पण बोलणं आणि विचार याचे अगदी क्षमतेबाहेरचे आहेत. म्हणजे मला काहीच आता जमणार नाही इथपासून ते मला काही जमत नाही इथपर्यंत जो विचार करतो, त्यांचे विचार क्षीण झालेले असतात. असे व्यक्ती अकाली वृद्धत्वामध्ये जातात. त्यामागे विचार क्षीणता असते म्हणून. आणि मग विचार प्रवृत्त यौवन टिकून राही. ज्यांचे वय वाढलंय पण विचार यौवनासारखे आहे, म्हणजे विचारामध्ये शक्ती आहे, वृद्धत्व आहे, त्यांना वयाचा आकडा नाही राहत, ते वृद्ध नाही. विचाराने समृद्ध असलेली व्यक्ती ही वयोवृद्ध असली तरी त्यामध्ये उमेद पाठिंबा असतो, का विचार पाठीउभे असतात म्हणून. आणि मग अशा विचाराने, अशा विचारांच्या वृद्धत्वाने व्यक्तित्वामध्ये उभारी प्राप्त होते. मग ते वय लहान असो किंवा मोठा असो, जी व्यक्ती चारही बाजूने विचार करते त्या व्यक्तीला विचारांचं वृद्धत्व प्राप्त होतं. आणि मग त्या व्यक्तीचं व्यक्तित्व असं उभं राहतं की त्या व्यक्तीपुढे वय हे नुसतं आकडा म्हणून राहतं, पण ती व्यक्ती उत्तम नियोजक कार्यभार निभावते, आयुष्यामध्ये समृद्धी होते, सगळं काही प्राप्त होते. आणि एक उदाहरण म्हणून समाजापुढे राहते. इतकं विचारांना, विचारशक्तीला महत्त्व आहे. विचारांचं वृद्धत्व, यालाच मॅच्युरिटी म्हणतात. मॅच्युरिटी कशी येते तर वयानुसार ज्यांचे विचार आहे त्या व्यक्तींना मॅच्युरिटी आली असं आपण म्हणता येईल. किंवा विचारांचं वृद्धत्व म्हणजेच चारी बाजूने विचार करून कर्म व्यवहार करणे, याला विचारांचं वृद्धत्व म्हणतात. अशा प्रकारे विचार हे कसे आपल्या व्यवहारात उतरल्यावर आपली प्रगती कशी होते त्याविषयी आपण संवाद साधला. हा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद. हा विषय आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अनेक मार्गदर्शनाचे व्हिडिओ या पोस्टमध्ये या चॅनलवर असतात. पुन्हा भेटू. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.